हर एक जर्नी का अपना ही खूबसूरत सफर होता है और आज इस सफर में हमारे साथ है डॉक्टर दिलीप वाघ सर, हु इज अमेजिंग एक्टर, जिन्होंने सिर्फ सीरियल्स में ही नहीं तो फिल्मों में भी बेहतरीन परफॉर्मन्स से हमारा दिल जीता है। नमस्ते सर. नमस्कार. नमस्कार. सर, मला ना असं वाटतं की जे ऍक्टिंग फील्ड मध्ये येतात त्यांचं एक स्वप्न असतं लहानपणापासूनच की आपण मोठ्या स्क्रीनवर तरी दिसलो पाहिजे बाबा, आणि त्या स्वप्नाला घेऊन ते समोर चालतात. तुम्ही ऐकले की तुम्ही थिएटर सुद्धा केलेलं आहे, तर थिएटर ते सिरियल असा हा प्रवास कसा होता तुमचा? खरं सांगायचं म्हणजे जनरली लोक स्क्रीनवर कलाकारांना बघतात, त्यांचे फॅन असतात आणि मग ठरवतात का मला या क्षेत्रामध्ये जायचंय, या क्षेत्रात करिअर करायचं. पण माझं तसं झालं नाही. म्हणजे मी एक डोंगरातल्या खेड्यातून मी आलेलो पोरगा आहे आणि तिथं चित्रपट वगैरे माझ्या लहानपणी तर काही विषयच नव्हता. परंतु माझ्या गावचा एक मुलगा उत्तम वाघ, तो शहरात राहायचा, म्हणजे वैजापूरला राहायचा. तो आम्ही त्याला प्रेमाने जमण्या म्हणायचो. त्याचं टोपण नाव जमण्या शिकला कमी, माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा होता तो, 3-1 वर्षांनी. परंतु त्याला चित्रपट बघण्याचा शौक होता. वैजापूरमध्ये तो पिक्चर बघायचा. आणि जेव्हा तो वापस यायचा तर तो त्या स्टोरीज इतक्या सुंदरपणे सांगायचा की तो नायक म्हणजे एकदम पडद्यावर जसा दिसेल किंवा सादरीकरण करत असेल, तो असा नायक उभा करायचा माझ्यासमोर. आणि मी त्याच्या त्या स्टोरीज ऐकून मनातल्या मनात मला वाटायचं शाळेला आपणही करायचं, असं आपल्याला हिरो व्हायचं. मी त्याच्या पुढे सांगायचो नाही, पण मला वाटत राहायचं. तर ऍक्च्युली जमण्याने सांगितलेल्या ज्या स्टोरीज आहे आणि त्याचं ऐकून तो त्या स्टोरीज सांगायचं, त्याचं नॅरेशन इतकं सुंदर असायचं की तो हुबेहूब चित्र उभं करायचा आणि माझ्या मनामध्ये त्या हिरोच्या ठिकाणी मी स्वतःला पाहायचो आणि मला असं वाटायचं का आपल्याला अशा प्रकारचा नायक व्हायचं. आणि तेव्हापासून मी ठरवलं, कारण म्हणजे ह्या अगदी 4थी, 5वी, 6वी, 7वीचा काळ आहे जेव्हा मला समजायचं, कारण की मी 7वीपर्यंत गावातच शिकलोय. आणि हे ऐकून, आणि त्याच काळामध्ये पूर्वी काय वरात निघायची गावामध्ये, लग्नाची वरात. म्हणजे लग्न लागून आले की एक दिवस मंदिरात थांबायचं नवरी नवरदेव, आणि त्याच रात्री मग त्यांची मिरवणूक. नवरी गावात आली तर तिचं स्वागत व्हायला पाहिजे म्हणून गावात वरात निघायची. मग त्या वराती समोर स्किट्स, डान्सेस वगैरे या गोष्टी सादर व्हायच्या. तर आमच्या गावामध्ये हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. मग माझ्यापेक्षा जे माझे मोठे बंधू आहेत, प्रभाकर वाघ, तेही छान कलाकार आहे. ऍक्च्युली शिकले खूप कमी, परंतु मला असं वाटतं की सगळ्यात अगोदर मी त्यांच्याबरोबर काम केलंय आणि आम्ही दोघं ना गावाला खळखळून हसवू नये, गावाची करमणूक कशी होईल या पद्धतीचे स्किट, वेगवेगळे स्किट आम्ही करत करत चालायचो. तर खरं म्हणजे जमण्या तू वरात आणि वरातीमध्ये म्हणजे असा हा गावामध्ये कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे स्किट गावात सुरू व्हायचे. तिथं अभिनयाला सुरुवात झाली माझी. आणि मग 8वीला इकडे आलो मी, वैजापूरला शिकायला आलो. वैजापूरला शिकायला आलो तर पिक्चरच्या डोक्यामध्ये एकदम फॅड होतं माझं. म्हणजे इतकं फॅड की मी दिवसभर पिक्चरच कसा बघता येईल, म्हणजे मी 4-4 शो बघायचो एका दिवशी. तेव्हा व्हिडिओ वगैरे असायचे, पैसे नसायचे त्या काळी. पैसे म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं, माझ्या हॉस्टेलची फीस 4 रुपये होती महिन्याची, खायची आणि राहायची. पण ती सुद्धा वेळेवर जात नव्हती, म्हणून त्याच्यावरून सुद्धा बऱ्याचशा प्रसंगांना तोंड द्यावं लागायचं. परंतु तरी सुद्धा मग आम्ही काय करायचो, म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही ट्रकचे ऊस ओढून विकायचो, मोंड्यावरचे शेंगदाणे, हरभरे आणि शेंगा ह्या चोरायचो, त्या विकायचो. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार करायचो आम्ही चित्रपट पाहण्यासाठी. आणि हे सगळं म्हणजे एक तर किस्सा माझ्या आयुष्यातला असा आहे, ऊसाचा किस्सा, ऊस किस्सा म्हणतो मी त्याला. म्हणजे ज्या ट्रकचा ऊस मी ओढला त्या किन्नरने तो ऊस माझ्या पाठीवर मोडला. त्याच रात्री सोनी महिवाल चित्रपट बघण्यासाठी आम्ही गेलो असता, म्हणजे खिडकीत माझं डोकं होतं आणि पाय वरती होते. पोलीस यायचे तेव्हा, पिक्चर खूप गर्दी असल्यावर. तोच ऊस किंवा पुन्हा त्या पोलिसाच्या हातात ऊस होता, त्यांनी त्याच रात्री तो ऊस माझ्या पाठीवर तसेच तुकडे केलेले आहे आणि ते दोन्ही ओळ घेऊन मी सोनी महिवाल चित्रपट पाहिलेला आहे. म्हणजे एवढं फॅड मला चित्रपटाचं असायचं. आणि याच्याही पुढे जाऊन म्हणजे अगदी ह्या गोष्टी 10वी पर्यंतच घडल्या सगळ्या. म्हणजे कसं, याच्या पुढे जाऊन आम्ही वैजापूरून औरंगाबादला विदाऊट येणे, तिथून नाशिकला विदाऊट जाणे, आणि त्या काळी आम्ही औरंगाबादला येऊन सुद्धा विदाऊट थिएटरमध्ये घुसायचो आणि पिक्चर बघायचो आणि निघून जायचो. म्हणजे असं हे आकर्षण माझ्या डोक्यात कायम राहिलेलं आहे. आणि मग फर्स्ट इयरला गेल्यानंतर तर मी कॉलेजवर नाटकं करायला लागलो. छानपैकी मला लोकांचा रिस्पॉन्स मिळायला लागला, तू पुढे काहीतरी करशील असं. मग इतर गोष्टी, खरं म्हणजे मला इंजिनियर व्हायचं होतं. माझा एक मित्र इंजिनियर झाला, मला पण इंजिनियर व्हायचं होतं.
पण इंजिनियर होण्यापेक्षा माझ्या डोक्यात ते तेव्हापासूनच हे बीज रुजत गेलं का आपल्याला अभिनेताच व्हायचं. मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, मग मी बीएससी झालो. बीएससी झाल्यानंतर मला एका कंपनीत छानपैकी नोकरी मिळत होती ताबडतोब ऍज अ केमिस्ट म्हणून. परंतु औरंगाबादला येऊन नाट्यशास्त्र करायचं आणि अभिनय क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं हे ठरवलेलं असल्यामुळं वडिलांना तिथेही मी खोटं बोललो का कंपनीचं काही खरं नाहीये भाऊ, मी वडिलांना भाऊ म्हणायचो. आणि पुन्हा औरंगाबादला आलो. तर इथं आल्यानंतर कळलं की पोटापेक्षा मोठं काहीच नाही. म्हणून मी ड्रामाला ऍडमिशन घेण्याऐवजी मी कंपनीत नोकरी धरली. 5-6 महिने नोकरी केली. नाईट शिफ्ट करावं लागायची. एका रात्री कळलं का आला कशासाठी आणि काय करतोय. दुसऱ्या दिवशी नोकरी सोडली. पुन्हा एमए इंग्लिशला ऍडमिशन घेतलं. एमए इंग्लिश झालो. त्याच्यानंतर नाट्यशास्त्र झालो. मग हे करत 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 मग जिथं कुठे काही मिळेल कुठं मग नाटकं तर इथे आल्यानंतरही करायला लागलो. मी अगदी म्हणजे माझ्या आयुष्यात एक गोष्ट इथं अशी आली की मी शिकत असतानाच मला माझे मित्र आहेत महेश भाऊ सर, त्यांनी मला पुन्हा एक छानसा अगदी प्रोफेशनल नाटकामध्ये मला संधी दिली. त्या नाटकानं पुन्हा रात्रीतून मला या शहरात सुद्धा मोठं केलं. सगळ्यांची ओळख झाली. फुल शो गेलेला होता संत एकनाथ रंगमंदिरामध्ये आणि तिथून पुन्हा माझी ओळख इथं ऍज अ कलाकार म्हणून सुरू झाली. आणि पुन्हा मी अभिनय क्षेत्राकडे म्हणजे चित्रपटात कसं जाता येईल का म्हणजे याच्यासाठी मी प्रयत्न करत राहिलो. तर मग सिरियल पर्यंत कसे पोहोचले? सिरियल पर्यंत कसे पोहोचले तर खरं म्हणजे सिरियलचा हा प्रवास खूप अलीकडचा आहे. त्याच्या अगोदर मी भरपूर चित्रपट केलेत, काही इथे काही बाहेर इकडे तिकडे. सिरियल पर्यंत म्हणजे लग्नाची वाईफ आणि वेडिंगची बायको या सिरियलसाठी ऑडिशन्स होते. तिथं गेलो मी, ऑडिशन्स दिले. आणि यार इससे आगे की जर्नी अगर आपको जाननी है तो स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.